नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. पंजाब, हरियाणा येथील शेतकरी MSPच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्ष ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. हमी भावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. एक राजकीय मंच असू की ज्यांनी दिल्लीला आता जे शेतकरी मार्च करून येणार आहेत त्यांच्या सपोर्टमध्ये आवाज उठवलाय. 2021 मध्ये जेव्हा प्रथम शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेला ह्या सरकारने ते आंदोलन आधी चिरडण्याचा प्रयत्न केला आणि मग मिटवलं असं म्हणून की आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू. पण 2014 पासून जी जुमलेबाजी चालली आहे त्याच धर्तीवर त्यांना काहीही मिळालं नाही. त्यांच्या मागण्या एवढ्या आहेत की जे मिनिमम सपोर्ट प्राईस असते म्हणजे शेतकी मालाला जो हमी भाव असतो त्याचं बिलामध्ये रूपांतर करावं आणि बऱ्याचशा जवळजवळ 40 गोष्टी कमॉडिटीज त्यांना त्या हमी भावाच्या अंतर्गत पाहिजेत म्हणजे ती लोक त्याचा समावेश करावा असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. दुसरं म्हणजे स्वामीनाथन आयोगाने असं सांगितलं की शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना चालू करावी तर त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून ते गव्हर्नमेंटला सांगतायत. आणि 2021 मध्ये बरेचसे शेतकरी मृत्युमुखी पडले होते त्या आंदोलनामध्ये तर त्यांना कॉम्पन्सेट करावं आणि अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. ज्या वेळेला लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता जो आजपर्यंत आपण घेतो. कारण मला वाटतं सीमेवरचे जवान आणि अन्न पिकवणारा अन्नदाता हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आपल्या समाजाचे. पण आज त्यांना खिळे लावून त्यांच्यावर ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या मारा करायच्या विचारामध्ये गव्हर्नमेंट आहे आणि आधीच्या गव्हर्नमेंटपेक्षा हे गव्हर्नमेंट वी आर डिफरंट अलग सरकार. मग हे काय झालं? समजा आधीच्या सरकारने काही केलं नसेलही असं आपण गृहीत धरू पण तुम्ही जे फार हिमायती आणि खूप काय काय बोलून सत्तेवर आला होता 2014 पासून 2024 पर्यंत ते शेतकरी तसेच आहेत. आणि मला वाटतं हे जे शेतकरी पंजाबचे जे आंदोलन करतायत ते एक प्रातिनिधिक आंदोलन आहे कारण महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. फरक एवढा आहे की ते आत्महत्या करत नाहीत. आपले बिचारे शेतकरी हतबल होतात आणि कर्जमाफी ही देखील त्यांची एक मागणी आहे की जो कर्जाच्या ओझ्याखाली दबून आपले शेतकरी आपल्या राज्यातले आत्महत्या करतायत तशी वेळ कुणावरही येऊ नये. मला वाटतं एक सामान्य माणूस म्हणूनही आम्ही आज इथे आहोत कारण आपल्याला मोबाईलची बिलं वाढलेली चालतात, केबलची बिल वाढलेलं चालतं, सगळं चालतं. पण थोडेसे जर कांदे बटाटे महाग झाले तर सगळे उच्च मध्यमवर्गीय पण जोरजोरात आवाज उठवतात आणि त्यामुळे भरडला जातोय शेतकरी. मधले दलाल जे मधले सगळे जे लोक आहेत त्यांच्यामुळे आज आपण जे काही पैसा देतोय तो अर्धा GSTत जातो आणि उरलेल्या त्या दलालांना जातो आणि ते शेतकऱ्याला खरं म्हणजे काही मिळत नाही. त्यामुळे आम्ही इकडे बसलेला प्रत्येक जण हे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक नागरिकाच्या स्वरूपामध्ये त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत. एकंदरीत TV किंवा न्यूजला आम्ही ज्या बातम्या बघतो ते असं वाटतं की एखादं परकीय अतिक्रमण येतं आणि त्याच्यावर जे हल्ले होतात ना कॉन्क्रीटची भिंत उभा करणे, त्यांच्या रस्त्यामध्ये ते लोखंडी खिळे ठोकणे, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकंड्या फोडणे
ड्रोननी त्यांच्यावर हल्ले करणे, हे जे प्रकार चालू आहेत, हे प्रकार म्हणजे परकीय आक्रमण झाले आपल्यावर आणि त्यांच्यावर जे हल्ले करणे हा प्रकार चालू आहेत. पण या सरकारने हे समजलं पाहिजे, हा जो आहे ज्याच्यावर तुम्ही आक्रमण करताय हा मायबाप आहे, तो जगला तरच देश जगेल. पण त्यांना असं समजत नाही आहे. त्यांचं प्राधान्य काय आहे? फक्त राम मंदिर बांधणं, बस एवढं. त्यांना बाकी काही दुसरं समजत नाही आहे. या देशात धर्माधर्मामध्ये वाटोळ करायचे धंदे यांनी चालू केलेले, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी शेतकरी जागला तर देश जगेल, तुम्ही आम्ही सगळेच जगू, ही काळाची गरज आहे. त्यामुळे या सरकारला एक माझं सांगणं आहे की आज तुम्ही त्यांच्या वाटेमध्ये लोखंडाचे खिळे तुम्ही आज लावलेत, पण हे शेतकरी उद्या तुम्हाला लोखंडाचे चणे खायला लावतील, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. काल ठाण्यात आदित्य ठाकरे यांनी शाखा भेटी व काही ठिकाणी शाखांचे उद्घाटन केल्यानंतर आज आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात वसंत विहार व आझाद नगर येथे शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन केले आहे. तसेच 3 ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तरण तलावांचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे. आजकाल कोणी शाखा भेटी किंवा शाखांचे उद्घाटन करून काही फरक पडत नाही. आम्ही गेले अनेक वर्ष शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसेनेचा खरे काम पुढे नेत आहोत, असे यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले आहे. नाही, त्यांच्या आणि आमच्या दौऱ्याचा आणि उद्घाटनाचा काही संबंध नाही. गेल्या अनेक वर्षापासून आपण बघताय की मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींची अतिशय चांगली घोडदौड चालू आहे आणि
पूर्ण ठाणे जिल्हा हा भगवामय करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. ठीक आहे, काल परवा कोणी येऊन काही उद्घाटनाचा धडाका लावत असतील, परंतु शेवटी गेल्या 30 ते 35 वर्षापासून आधी धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेची घोडदौड आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून चालू आहे. ह्या ज्या परिसरामध्ये आम्ही शाखा ज्या बांधल्यात त्या ठिकाणी काही शाखा नव्हत्या, कारण मोठ्या प्रमाणात ह्या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामं चालू आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी जर लोकवस्ती वाढत असेल तर शाखांची गरज होती आणि माझ्या शिवसैनिकांनी मागणी केली. त्यानुसार मी शिंदेसाहेबांना या संदर्भातली माहिती दिली आणि शिंदेसाहेबांनी पण त्याला मान्यता दिली. जवळजवळ 20 ते 22 ठिकाणी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये शाखा आमच्या आहेत आणि त्या माध्यमात समाजसेवेचं काम जे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी ब्रीदवाक्य आहे की समाज सेवा जी आहे ती 80% कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. राजकारण 20% झालं नाही झालं तरी चालेल, त्या पद्धतीनं समाजसेवेचं व्रत घेऊन आमचे सगळे शिवसैनिक 24 तास अहोरात्र काम करत असतात आणि ह्या शाखांच्या माध्यमातून तुम्हाला प्रचिती येईल की भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला ह्या विधानसभा मतदारसंघामधून आमच्या महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला भरघोस मताधिक्य पडलेलं आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर ह्या माझ्या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काही विकास निधी दिला होता. त्यामध्ये वाघवेळ गावामध्ये एक तरण तलाव, कासारवडवली येथील आनंदनगर परिसरामध्ये एक तरण तलाव आणि ह्या कॉस्मॉस लॉन्चच्या म्हणजे ब्रेथनी हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूला एक तरण तलाव, अशा प्रकारे 3 तरण तलावाचं भूमिपूजन आज आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि पुढल्या वर्षभरामध्ये हे तरण तलाव बांधून तयार होतील आणि त्या माध्यमातून येथील परिसरातील जनतेला, आमच्या तरुण मुलांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना ह्या तरण तलावाचा फायदा होईल आणि त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात ह्या परिसरामध्ये विकास कामं होतील असं मी ह्या ठिकाणी सांगतो. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं ठाणं हे अशा पद्धतीनं आम्ही भविष्यामध्ये घडवतो आहे. हे एक स्वप्न जे लोकांचं होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करतो आहे. ठाणेकरने, चंद्रशेखरने केलेलं काम मला वाटतं पहिलं आणि शेवटचं एवढंच ठाण्यात अभिमानाने सांगायची गोष्ट आहे. बाकी ठाणे इतर असं आपण ज्याची वाट लागली आहे, जसं काय झालं इकडची म्युन्सिपालिटीमध्ये पण प्रचंड गोंधळ, भ्रष्टाचार आहे, काही करत नाही. रस्ते तर सगळं जगतवेगळा प्रश्न आहे तो. तर पण ठाण्यामध्ये अर्थात छोट्या काही व्यक्ती आहेत ना, त्या बाकी सोडा, पण काही मला मित्र मिळाले ते फार चांगले मिळाले. म्हणजे आता अनंत देशमुख माझे मित्र आहेत किंवा अरुण मळेकर म्हणून मला एक मित्र आहेत किंवा अशोक चिटणीस, सुधा चिटणीस, त्यांच्याशी संबंध आला तेव्हा फार सुसंस्कृत जोडपं त्यांच्यावर गप्पा रंगलेलो आहे मी. आणि विजय जोशी म्हणून नाट्य दिग्दर्शक किंवा माधव शिरमुले म्हणून माझा एक मित्र आहे, तो पूर्वी नाटककार होता, आता क्लासेस चालवतो. पण पलीकडचे जन्मगाठ त्याने लिहिलं, ज्याच्यावर काकस्पर्श आलं ना, तर पहिलं जन्मगाठ माधव शिरमुले लिहिलं. तर माधवशी माझं कॉन्टॅक्ट असतं. सुनील कर्णिक तिकडे कळव्याला राहतो, तो जाऊन येऊन असतो, अशा आम्ही भेटत असतो कधी कधी. आणि तेवढा आता मी ॲक्टिव्ह नाही, पण तो इथे आर्ट गॅलरी सुरू झाली, अजून मला जायला वेळ झालेला नाही. पण पूर्वी जे आले मी थोडासा ॲक्टिव्ह होते. आर्ट सोसायटी काढली होती त्यावेळेला थोडं ॲक्टिव्ह होते, त्याच्यात जायचो. दर आठवड्यातून एकदा डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर काहीतरी असायचं. तसे सुधीर पटवर्धन माझ्या चांगली ओळख झाली त्यांच्याशी. तर इज अ ग्रेट पेंटर. तर असे काही लोकांशी संबंध आले आणि त्यांच्याबरोबर फार चांगला अनुभव आला. किंवा आपले पद्माकर कुलकर्णी एक आहेत तिकडे राहतात, ते लिहितात की चित्रकलेवर वगैरे, स्वतः चित्रकार आहेत चांगले. तर अशी काही मंडळांशी माझे कॉन्टॅक्ट आहे, प्रसंगी आम्ही भेटतो. आता काय माहिती ठाण्याला ॲक्च्युअली आता काय चालू आहे याच्याशी मी थोडा जोडलेलो नाही. पण मध्ये एकदा दोनदा न्यू इंग्लिश स्कूलला प्रदर्शन झालं होतं, तेव्हा तिथे बघितलं होतं ना, तर तिथे बरेच चांगले लोक आहेत. नाही आता यंग काही लोकांचे माझं तसं. पण एक माझा कार्टूनिस्ट मित्र आहे, यंग आहे, तो श्रेयस नवरे. ही इज टॅलेंटेड आणि ही कॉन्ट्रीब्युट्स फॉर हिंदुस्तान टाइम्स. तो मला भेटत असतो कधी कधी. तो एकदम यंग म्हणजे 30चा असेल, 29-30 वर्षाचा असेल. त्यानेच मला करायला लागलं एक्झिबिशन इकडे बँगलोरला. बँगलोर त्याचं एक्झिबिशन झालं आणि त्याचं नाव काका काय तुम्ही बसलाय? नाही ते मी करतो. त्याने मला
चित्रविद्या कॉन्ट्रॅक्ट करायला लावलं आणि माझं एक्झिबिशन झालं 2010 साली. तिकडे माझा शो झाला होता, त्याने चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर अशी लोक आहेत. आणि कधी कधी प्रसंगी एखाद्या ह्याच्यात मी समारंभात गेले तर कोणी कोणी भेटत असतात. तर त्याच्यात दिसतं की यंग टॅलेंटेड फार आहेत, पोरं फार हुशार आहेत. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.